फुले देशद्रोही कितके कुत्ते मारो निघालावे तरिते देव मस्तकी धरावा अवघा हलकलोळ करावा मुल्क पडवावा साठी पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय। हिंदू धर्म की जय। जय श्रीराम। जय श्रीराम। जय हनुमान। एक शाळा आहे, त्या शाळेचे प्राचार्य यांनी काही मुलांना 40 मुलांना जर तुम्ही छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास पाळत असाल तर तुम्हाला शिक्षा करणार आणि त्यांना गुडघ्यावर रांगायला लावलं। आणि खरी गोष्ट आहे, कारण तिथल्या त्या कार्यकर्त्यांनी जाऊन आमच्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्याला सगळं सांगितलं। ज्या कार्यकर्त्याचं सलून आहे त्या सलूनमध्ये जाऊन सांगितलं, आमच्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी त्या मुलांना सांगितलं होतं, तुम्ही डोक्याचं मुंडन करू नका, तुम्ही शाळेत जाताय, फक्त चप्पल घालायचं बंद केलं तरी चालेल। आणि त्या कार्यकर्त्यांची किंवा त्या विद्यार्थ्यांची स्वतःची इच्छा होती बलिदान मास पाळायची, त्यांना कोणीही जबरदस्ती केली नव्हती। हे खरं प्रकरण आहे। आणि ज्या वेळेला हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष कुंदन पाटील यांना ही माहिती दिली, कुंदन पाटलांनी शाळा प्रशासनाला फोन केल्यानंतर त्यांनी सांगितलं की आमच्या इथे चालणार नाही। मग कुंदन पाटलांनी सांगितलं आम्ही वरती तक्रार करू। तक्रार करू म्हटल्यानंतर त्या प्राचार्याचा जो भाऊ होता, त्या भावानं जो सरपंच आहे सरवडे गावचा, त्यांना जाऊन त्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्याचं सलून फोडल्यानंतर त्याला शिवीगाळ केली। शिवीगाळ करून त्याला जीवे मारण्याची धमकी दिली। मी आणि कुंदन पाटील दोघंजणं जाऊन राधानगरी तालुक्याच्या पोलीस स्टेशनला जाऊन फिर्याद दिली। फिर्याद देऊन त्यांच्या विरोधात सरवडे गावात जाऊन तिथं पंचनामा पण केला। हे सगळं असताना देखील अजून त्या सरपंचाला, त्या प्राचार्याला अटक झालेली नाही। 40 लहान मुलांना जर शिक्षा करत असतील तर हे प्रकरणसुद्धा भयानक आहे। आणि छत्रपती संभाजी महाराजांचा अभिमान आपण बाळगायचा नाही। त्या बलिदानाचं जर आपण हे करायचं नाही तर मग कुणाचं करायचं? आपण आता हे जे सगळं चाललं आहे हे एक षडयंत्राचा भाग आहे असं आम्हाला वाटते। कोल्हापुरात कोणतरी उठते आणि काहीतरी तथाकथित पुरोगामी एक वेगळंच वातावरण करायला लागलं। तो औरंगजेब राहिला बाजूला आणि जातीत भांडणं लावायचा धंदा यांनी चालू केला आहे। आम्ही हे षडयंत्र मोडून काढू, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, छावासारखा जो एक सिनेमा आला आहे तर ह्यांच्या बुडाला आग लागली। इथून पुढं हाच इतिहास आम्ही पुढं करू। आणि प्रत्येक तरुणाला आमचं आव्हान आहे, खरा इतिहास त्यांनी वाचावा, खरा इतिहास त्यांनी पडताळावा आणि ह्या जातीयवादी करणाऱ्या बांडगुळांना कोल्हापुरातून हाकलून काढावं। आम्ही अजून आव्हान करतोय की कोल्हापूर हे हिंदुत्ववादी आहे, इथं तथा पुरोगामी ही शिवी म्हणून वापरली जायला नको। पुरोगामी हा शब्द जरी चांगला असला तरी ह्या लोकांनी ह्या पुरोगामी शब्दाची वाट लावून टाकले। आणि हे कोल्हापूर अनेकदा ठासून सांगतोय, हे कोल्हापूर हिंदुत्ववादी आहे आणि हिंदुत्ववादीच राहणार। या बांडगुळांना आम्ही थारा देणार नाही जोपर्यंत ह्या शिक्षकावर आणि त्या सरपंचावर कारवाई होत नाही। आणि निवेदनात अनेक मुद्दा मांडला आहे की कोल्हापूर जिल्ह्यात हे षडयंत्र अजून चालू आहे। एकेका शाळांनी, जिल्ह्यातल्या अजून 4-5 शाळांनी हे प्रकार चालले। कपाळाला टिळासुद्धा लावू दिला जात नाही, पोरींच्या हातात बांगड्यासुद्धा घालू दिल्या जात नाहीत। त्या शाळांना पण इशारा आहे, सर्क्युलर काढावा जिल्हाधिकाऱ्यांनी आणि त्यांना सांगावं आमच्या धार्मिक भानगडीत त्यांनी पडायचं नाही। आता रमजानचा महिनासुद्धा चालू आहे, त्यांच्या मुलांची रोजे चालू आहेत, आम्हाला त्यांचा काही विरोध करायचा नाही। ते चालते तुम्हाला आणि आमचं बलिदान मासच कसलं वावडं आलं तुम्हाला? आम्ही तुम्हाला आत्ताच इशारा देतोय, हे सगळं बंद झालं नाही तर मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडलं जाईल। अखंड महाराष्ट्रात सगळा हादरून सोडला जाईल। जय श्रीराम।